जे 4 मंडळ आहेत, टाकळी, कुंभकर्ण, झरी, बोबडे, टाकळी व पिंगळी, या 4ही मंडळात ह्या 4 दिवसापासून जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। आज रोजी जरी ते पीक उभे चांगल्या पद्धतीत दिसत असले तरी ते कापूस पूर्ण उंबळून गेला आहे आणि त्या शेतीवरची जी सुपीक ही असती काळी माती ती पूर्ण वाहून गेली। आता शेतकरी ही सुपीक जमीन करण्यासाठी त्याला कमीत कमी 2-3 वर्ष जागा येतात। तरी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देऊन असं कळलं की तात्काळ तुम्ही त्या शेतकऱ्याचे पंचनामे करावेत, पंचनामे करून वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्यावी। आज दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सतत होत असलेल्या 4 दिवसापासून पावसाच्या अनुषंगाने आज आम्ही कलेक्टर साहेब यांना शेतकऱ्याच्या माध्यमातून निवेदन दिले व त्या निवेदनामध्ये सोयाबीन, कापूस, तूर ह्या पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। काही पिकाचे ओढ्यामुळे झाले, काही पिकाचे नालीमुळे झाले, काही पिकाचे नदीमुळे झाले। त्या पिकाच्या अनुषंगाने सतत होत असलेल्या पावसाच्या होत असलेल्या नुकसानीमुळे आज आम्ही परभणी तालुक्यातील 4ही मंडळात सतत 4 दिवसापासून झालेल्या पावसामुळे अतोनात शेतकऱ्यांचे नुकसान झाले व त्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी शासनाने याची दखल घ्यावी व तात्काळ शेतकऱ्याचे पंचनामे करावी या विनंती खातीर आम्ही गावडे साहेब यांना निवेदन दिलेले आहे। टाकळी कुंभकर्ण महसूल मंडळातील सर्व पिके व काही जनावरे मृत्युमुखी पडली आहेत। त्याच पद्धतीने आज 19 तारखेला माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साहेबांना निवेदन सादर केले आहे। त्याच पद्धतीने झालेले कापसाचे व शेतीचे नुकसान याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावी व शासनाने भरपूर प्रमाणात मदत देण्यात यावी ही विनंती निवेदनाद्वारे सादर करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे कापूस हा सध्या चांगल्या अवस्थेत असून उमळण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे। त्याचप्रमाणे ते झालेले नुकसान शेतकऱ्यांना तातडीने शासनाने फुलाची पाकळी या पद्धतीने मदत करण्यात यावी। किती एकरचं नुकसान? 1700 हेक्टरचं नुकसान आमच्या टाकळी महसूल मंडळामध्ये झालेलं आहे। किती शेतकरी असतील? 5 ते 6 हजार शेतकऱ्यांचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले।